नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्याशी माझं हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे। मी कोणतं ऑइल लावते आणि कोणता हेअर मास्क लावते हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे। व्हिडिओला कंप्लीट बघा, कुठे स्किप करू नका। काल पावसाळा चालू आहे। पावसाळ्यात केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण दमट वातावरण असतं। आपण बहुतेकदा पावसात भिजून येतो आणि नंतर केस सुकवत नाही किंवा वॉश करत नाही, तसेच ते राहू देतो। त्यामुळे केसांमध्ये तेलकट डॅन्ड्रफ व्हायला सुरुवात होते आणि हेअर फॉल आपला होतो। आपल्याला कारण कळत नाही, पण कळत न कळत हेच कारण असतात। म्हणून पावसाळ्यात केसांची निगा ठेवणं खूपच गरजेचं आहे। तसंच प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे असतात। जसं विंटरमध्ये आपली स्किन ड्राय होते, त्यामुळेही हेअर फॉल होतो, डॅन्ड्रफ होतो। खूप सारे असे रिझन असते त्यामुळे आपले हेअर फॉल होतो, आपले निस्तेज होतात, कोरडे होतात। योग्य पोषण न मिळाल्यामुळेही केस तुमचे गळायला लागतात। तर आज मी एक माझं छोटंसं हेअर केअर रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे। कोणतं मी ऑइल लावते, कसं बनवते ते तुमच्याशी शेअर करणार आहे। हप्त्यातून एकदा हेवी हेअर ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे। नेहमी आपण थोडं बहुत तेल लावतो वरच्यावर आणि आपण नंतर वॉश करतो, पण मधला एक दिवस तुम्हाला काढायचा आहे स्वतःसाठी, केसांसाठी। चांगलं खूप साऱ्या प्रमाणात ऑइल लावायचं, मस्त हेवी हेअर ऑइलिंग करायची, मसाज करायची आणि रात्रभर हे ऑइल तुमच्या केसांवर तसंच ठेवायचं। नेक्स्ट डे चांगल्या शॅम्पूने वॉश करायचं। माइल्ड किंवा आयुर्वेदिक शॅम्पू यूज करा, थोडा जास्त शॅम्पू तुम्हाला यूज करावा लागेल। नंतर काय करायचं, जेव्हा फर्स्ट वॉश तुम्ही करता तेव्हा एखादा चांगला हेअर पॅक लावायचा स्वच्छ केसांवर। ओके, जेव्हा पण तुम्ही हेअर पॅक लावाल तेव्हा तुम्हाला स्वच्छ केसांवरच लावायचं आहे। डर्ट किंवा तेलकट केसांवर नाही लावायचं, काही इफेक्ट भेटणार नाही। स्वच्छ केसांवर जो तुम्हाला सूट होतो, जर तुम्हाला स्मूथ हवा असेल त्या प्रकारे हेअर पॅक लावा, किंवा जो तुम्ही लावता तो लावू शकतात, पण नक्कीच लावा। नंतर 15-20 मिनिटं हा हेअर पॅक असाच असू द्या। नंतर चांगल्या प्रकारे पुन्हा शॅम्पूने केस धुवा। केस खूप छान प्रकारे मॅनेजेबल, मुलायम होऊन जातात। तर नक्कीच ट्राय करा अशा प्रकारचं रुटीन। एक दिवस स्वतःसाठी काढा आणि केसांसाठीही काढा। तर चला माझ्या व्हिडिओला करूया स्टार्ट। तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी ऑइल प्रिपेअर करत आहे। ते इन्स्टंट तुम्ही बनवू शकतात आणि काही महिने हे ऑइल टिकू शकतं। तर यात मी जे राईचं तेल असतं त्यानुसार हे ऑइल मी बनवणार आहे। केसांना काळं तर बनवतं, शिवाय हेअर ग्रोथ साठी खूप बेस्ट आहे। तर हे ऑइल मी अशा प्रकारे बनवत आहे। तुम्ही बघू शकता यात मी कलोंजी मीन्स जे अनियन सीड्स असतात ते मी यात ऍड केले आहे। काळे तीळ आणि कढीपत्ता आणि राईचं तेल हे सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि यात थोडीशी मी मेहंदी टाकली आहे। त्याने केस खूप छान कलर होतात आणि तुमचा जो ग्रे हेअर असतात ते रिव्हर्स होण्यास खूप बेस्ट ऑइल आहे। हे नक्की तुम्ही ट्राय करा। हे आज मी हेअर ऑइलिंग साठी यूज करणार आहे। तर अशा प्रकारे हे थोडंच ऑइल खूप दिवस टिकतं। तुम्हाला चांगलं ते हेवी हेअर ऑइलिंग करताना लावायचं आहे आणि मसाज करायचे आहे। वीक मध्ये 3 वेळेस हे ऑइल जर तुम्ही यूज केलं तर तुमचे हेअर रिव्हर्स होतात। मी नेहमी जेव्हा हेअर ऑइलिंग करते तेव्हा जे होममेड ऑइल असतात किंवा जे मी बनवलेले असतात तेच यूज करते। नॉर्मल कोकोनट ऑइल आपण नेहमीच लावतो, पण जर अशा प्रकारे ऑइल बनवून तुम्ही लावले, वेगवेगळ्या प्रकारे बनवून लावले, याचे खूप सारे व्हिडिओज आहे माझ्या चॅनलवर। अशी ऑइल माझे ऑलरेडी बनवलेले असतात तर ते मी यूज करते। नॉर्मल कोकोनट ऑइल तर आपण नेहमीच लावतो, पण असे इन्व्हेन्शन करून किंवा एक्सपेरिमेंट करून जर तुम्ही तुमच्या केसांसाठी यूज केले त्याचे फायदे नक्कीच भेटतात। पण काही वेळा जर तुम्हाला ते सूट होत नसेल तर ती रेमेडी, ती ऑइल तिथे स्किप करायचं असतं, कंटिन्यू यूज करायचं नसतं। तर अशा प्रकारे ह्या ऑइलनी मी हेवी हेअर ऑइलिंग करणार आहे। नॉर्मली हेवी हेअर ऑइलिंग मी हप्त्यातून 1 किंवा 2 वेळेस करते। तुम्ही 1 वेळ केला तरीही इनफ आहे, पण टाइम असेल तर 2 वेळेस नक्कीच करा। जेव्हा आपण हेवी हेअर ऑइलिंग करतो तर त्याआधी तुम्हाला केस विंचरून घ्यायचे आहे, पण जेव्हा तुम्ही ऑइलिंग करतात त्यानंतर तुम्हाला केस पूर्णपणे चांगले विंचरून घ्यायचे आहे। अशा प्रकारे केस आपण नेहमी समोरून विंचरतो, तर तुम्हाला केस पुढच्या साईडला घेऊन अशा प्रकारे नक्कीच विंचरायचे आहे, कारण याने तुमचं जे रक्तभिसरण असतं ते चांगल्या प्रकारे होतं। आणि बहुतेकदा आपण असे केस विंचरत नाही, त्यामुळे हेअरची ग्रोथही चांगल्या प्रकारे होत नाही। ही खूप सोपी टिप आहे जर तुम्हाला हेअर ग्रोथ करायची असेल किंवा तुमचे हेअर फॉल खूप होत असेल, डेड हेअर असेल, तर अशा प्रकारे ते निघून जातात। काही वेळेस काय होतं की आपण जेव्हा ऑइलिंग करतो तेव्हा केस खूप आपले जातात, पण घाबरण्याची काही गरज नाही। जे डेड हेअर असतात ते निघणारच असतात, ते अशा प्रकारे निघून जातात। म्हणून दोन्ही वेळ कोंब करणं खूप गरजेचं आहे। तर तुम्ही यानंतर चांगल्या प्रकारे वॉश करून घ्या। नेक्स्ट डे तुम्हाला काय करायचं आहे, चांगला हेअर पॅक रेडी करायचा आहे। जसा मी इथे फ्लॅक्स सीडचा बनवत आहे, तर तुम्ही कोणताही बनवू शकता, जो नॉर्मल इझिली बनवू शकतात तोही बनवू शकतो। जो फ्लॅक्स सीडचा हेअर मास्क असतो तो केसांना स्मूथ बनवतो, रफनेस जो असतो तो निघून जातो। आणि यात मी तांदूळही टाकणार आहे। तांदूळ पण तुमच्या हेअरसाठी खूप बेस्ट असतात। यात मी जे संत्रा साल असते तीही टाकलेली आहे। तुम्ही यात पावडर टाकू शकता, आवळा टाकू शकतात, जसे तुमचे सूट होतं, जसे तुमच्या केसांना सूट होतं तसे तुम्ही पॅक बनवून यूज करू शकतात। हे पाणीही मी यूज करणार आहे आणि जे
उरलेलं आहे तेही मी चांगल्या प्रकारे ग्राइंड करून पेस्ट बनवून घेतली आहे आणि टॉप टू बॉटम चांगल्या प्रकारे केसांना लावून घेणार आहे. हप्त्यातून एकदा किंवा दोनदा अशा प्रकारचे हेअर मास्क जर तुम्ही यूज केले तर तुम्हाला कुठल्याही केरेटिन ट्रीटमेंटची गरज पडणार नाही. घरच्या घरी चांगला स्पा तुम्ही करू शकतात. फक्त एवढंच आहे की थोडीशी मेहनत घ्यावी लागते, थोडंसं मेसीनेस असतं ते तुम्हाला ऍडजस्ट करावं लागतं. याने तुमचे केस खूप चांगल्या प्रकारे सॉफ्ट होतात, मुलायम होतात, सिल्की होतात, मॅनेजेबल होतात. तर असे वेगवेगळे प्रकारचे हेअर मास्क मी नेहमीच यूज करत असते. कधी बनाना, कधी राईस, कधी फ्लॅक्सीड, कधी दही किंवा एग, वेगवेगळे जसे तुम्हाला सूट होतील, जसे तुमच्या घरात वस्तू असेल केसांसाठी चांगल्या असतात त्या नक्की ट्राय करा. अशाने बाहेर पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही स्पा ट्रीटमेंट करू शकतात, केसांना मुलायम बनवू शकतात, सिल्की बनवू शकतात आणि घरच्या घरी तुमचे केस कोणतंही केमिकल न वापरता खूप छान प्रकारे मॅनेजेबल होऊन जातात. हेअर पॅक तर गरजेचे आहेच, पण त्यासोबत केसांना मेहंदी लावणं किंवा एखादा हेअर पॅक अशा प्रकारे लावणं तेही खूप गरजेचं आहे. ग्रे हेअर असेल तेही कलर होऊन जातात आणि केस तुमचे खूप छान प्रकारे चमकदार होतात. मेहंदी केसांना खूप छान प्रकारे प्रेझेंट करते. मेहंदीने केस ड्राय होतात, पण चांगलं हेअर केअर रुटीन फॉलो करा, काही प्रॉब्लेम होत नाही. हे रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं आहे. हे माझं वीकली रुटीन आहे. मीन्स मी एक दिवस तरी अशा प्रकारे हेवी हेअर ऑइलिंग नक्कीच करते. नेहमी नाही जमत, पण ऍटलीस्ट सॅटर्डे नाईट किंवा संडे नाईटला मी असं रुटीन नक्कीच करते. नेक्स्ट डे थोडासा 15-20 मिनिटं हेअर पॅक लावते, नंतर वॉश करून टाकते. पण मी व्हिडिओ शूट करते त्यामुळे असं रुटीन माझं नेहमीच होतं, म्हणजे माझ्या केसांना पोषण भेटतं. पण तुम्हाला जर तुमचे केस निर्जीव निस्तेज वाटत असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हेअर मास्क 2 वेळेस तरी लावा वीकमध्ये. खूप छान इफेक्ट मिळतो. प्रत्येक वेळेस आपण पार्लरमध्ये जाऊन केसांवर स्पा, कॅरेटिन ट्रीटमेंट नाही करू शकत, ते खिशाला परवडणारं पण नसतं. म्हणून अशा ट्रीटमेंट घरच्या घरी करा, इफेक्ट 100% मिळतो. अशा प्रकारे माझं हेअर केअर रुटीन आहे. तुमचं कसं आहे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आय होप आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.